राजकारण करणं आणि ज्ञानसाधना करणं या दोन गोष्टी परस्पर विरोधी नाही आहेत. ब्राह्मणांना पूर्वीच्या काळामध्ये विद्येचा अधिकार होता आणि बहुजनांना नव्हता, म्हणून महात्मा फुलेंनी जीवाचं रान करून ते हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ते मिळाले. शिक्षण संस्था स्थापन झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु प्रत्यक्षात जेव्हा बघतो आपण चित्र, तेव्हा बहुजन मुलं नोकऱ्या मिळवण्यासाठी शिकतात आणि नोकऱ्यामध्ये परत भारी नोकरी, कोणती सरकारी नोकरी, तर त्यासाठी एमपीएससी यूपीएससी साठी करतात प्रयत्न आणि होतातही अधिकारी वगैरे. पण ज्ञान साधना ज्याला म्हणतो आपण, करणारे किती? म्हणजे ब्राह्मणांची तुलना जर करायची असेल ना, तर ज्ञानाची साधना करण्यात आयुष्य घालवणारे लोक. आणि इकडे जर पाहिलं आपण तर एखादा विठ्ठलराम शिंदेच्या सारखा माणूस तर सोडला तर आपल्याला तसं दिसत नाही. आणि अर्थात या ज्ञान साधनेचा उपयोग होतो ना राजकारणामध्ये सुद्धा. विठ्ठलराम शिंदेंनी केवळ वर्गावरती आधारित असलेला राजकीय पक्ष काढला. तो कशाच्या जोरावरती? ते फक्त राजकीय नव्हतं, त्याच्या पाठीमागे एक त्यांच्या ज्ञानाचं पाठबळ होतं. विठ्ठलरामजींनी सांगितलं की काँग्रेसमध्ये जा, हे दूरदर्शी पण त्यांच्याकडे कुठनं आलं? हे त्यांच्या ज्ञानसाधनेत आलेलं आहे. हे आपण पाहायला पाहिजे.